नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 6वी इतिहास या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। प्रकरण 7 आहे मौर्यकालीन भारत या पाठाबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी यांच्याबद्दल आपण माहिती पाहूयात। ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यांनी इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला। या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकराचा लढा दिला। तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला। मात्र या स्वारीत त्यांच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते। त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले। सिकंदरला माघार घेणे भाग होते। भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्र असे म्हटले। त्यानंतर तो परत फिरला। वाटेत बॉबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला। हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे। सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला। सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला। ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला। त्यातून पुढे गंधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला। ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत। त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्यांचे राजांचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे। नाण्यावर त्या राजाचे नाव असे। सिकंदराची नाणीही अशाच प्रकारची होती। म्हणजे यानंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो, इथं आपण सिकंदराचे चांदीचे नाणे त्याची दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सिकंदराचे चांदीचे नाणे त्याची दोन्ही बाजू हे आपण पुस्तकामध्ये पाहू शकता। पुढचा आणि महत्त्वपूर्ण पॉइंट आहे मौर्य साम्राज्य। बघा, त्यामध्ये पहिले आहे चंद्रगुप्त मौर्य। चंद्रगुप्त मौर्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली। मगधचा नंद राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते। त्यांचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्यांनी इसवी सन पूर्व 325 च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली। सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता। सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॉबिलॉनचा राजा झाला होता। त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले। चंद्रगुप्त मौर्याने त्यांच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला। सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्यांच्या साम्राज्यात सामील झाले। पुढचं एक ॲडिशनल माहिती आहे इथं, तुम्हाला माहित आहे का म्हणून। विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले। त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता स्थापन केली हे कथानक उलगडलेलं आहे। या कथानकात आर्य चाणक्य आणि कौटिल्य किंवा कौटिल्य, त्यालाच विष्णुगुप्त म्हटलं जातं, आर्य चाणक्य म्हटलं जातं, कौटिल्य म्हटलं जातं, यांच्या योगदानास इथं विशेष महत्त्व दिले आहे। मेगस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा काय होता, राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता। त्यांच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचं साधन आहे। गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते, तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे। अजून एक माहिती आहे, जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानलं जातं। आयुष्याच्या शेवटी त्यांनी राजपदाचा त्याग केला। उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथे राहिला। येथेच त्याचा मृत्यू झाला। त्यानंतरचा आहे सम्राट अशोक, यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला। बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला। राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती। तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते। मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली। कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात होता। सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला। वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते। त्यानंतरच आहे कलिंगचे युद्ध।
बघा, कलिंगच्या युद्धातील हे रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख व स्तंभालेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवाना पियो पियदशी, देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्यांच्या लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपरा येथील एका लेखात वठवागळे, माकडे, गेंडा इत्यादीची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य आता आपण पाहणार आहोत. बघा, अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसारासाठी बौद्ध भिक्खूंना पाठवलं होतं. त्याने अनेक स्तूप आणि विहार सुद्धा बांधलेले होते. अशोकांची लोकोपयोगी कार्य आपण पाहूया. अशोकाने प्रजासाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. तर अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. पुढचा आहे मौर्यकालीन राज्य व्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोशाली ओडिसा येथे, तर पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, तर दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी, उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तान. राजकारभारात राजाला सत्ता देण्यासाठी मंत्री परिषद असे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. मौर्यकालीन लोकजीवन आपण पाहणार आहोत. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावर कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातू काम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकीत असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातू कामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ सुद्धा आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. मौर्यकालीन कला आणि साहित्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा, सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेले स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. त्या स्तंभावर 4ही बाजूसह सिंह आहेत. बाजूला सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्यांच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतर राजकीय व सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. तर ह्या पाठामध्ये काही छायाचित्र आहेत, तेही आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपण मौर्यकालीन भारत पाहू शकतो. मौर्यकालीन भारत पाहू शकतो. जे त्रिकोण चिन्हामध्ये आहेत ते अशोकाचे शिलालेख आहेत. बैराटपणा, तांपरापणा, कालसी, बैराट, कालसी,
शहाबाजगडी आणि तक्षशिला ह्यासारखे, आणि नंतरचे जे स्तंभासारखे आहेत ते अशोकाचे स्तंभालेख आहेत. त्यामध्ये तांपरा आहे, मीरत आहे, सांची आहे, सन्नती आहे वगैरे वगैरे. त्यानंतर अशोकाचे साम्राज्य ते ग्रे कलरमध्ये इथं दाखवलं जात आहे. एवढं सगळं हा मौर्य साम्राज्याचा भाग होता. आणि चौकोनामध्ये दाखवलेले आधुनिक शहर आहे दिल्ली, हे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे प्राचीन मौर्यकालीन भारताचं नकाशा आपण पाहू शकतो. तर इथे सम्राट अशोकाला दाखवलेले आहेत आणि ते बौद्ध धर्माचे काय होते, अनुयायी होते. आणि हे काय आहे, अशोक स्तंभ आहे. अशोक स्तंभाबद्दल माहिती आपण पाहिलेलं आहोत. त्याला स्तंभशीर्ष असं म्हटलं जातं. खाली बराबर येथील लेणे आहे, बराबर येथील लेणे आपण पाहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या तासाला आपण मौर्यकालीन भारत, ग्रीक सम्राट सिकंदरांनी मगध साम्राज्यावर कसं आक्रमण केलं, त्याला चंद्रगुप्त मौर्यांनी कसा प्रतिकार केला, त्यांना हरवलं, सिकंदराची मुलगी हेलेना यांच्याशी विवाह केला, त्यांच्याशी संधी झालं आणि त्यांचा मेगास्थनीस नावाचा राजदूत त्यांच्या दरबारात ठेवलं गेलं. त्यांनी लिहिलेल्या इंडिका या ग्रंथांमधून आपल्याला मौर्य साम्राज्याबद्दल पुरेशी माहिती मिळते. मग त्यानंतर मौर्य साम्राज्य म्हणा, त्यांच्या काळात घडून गेलेले चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांची माहिती, त्यांच्या काळातील धर्मप्रसार आणि लोकोपयोगी कार्य, त्यांनी केलेली मौर्यकालीन राज्यव्यवस्था, त्यांचे लोकजीवन, साहित्य आणि कला याविषयी आपण माहिती पाहिलेलं आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.